ही अनोखी गाठ. लेखिका स्नेहलता गाडे. भाग 28. हा 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 असं दाखवते जसं काही माहीत नाही. हे बघ, माझ्यात आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात जे विष कालवलं ना तू, तेच विष तुझ्या संसारात पण कोणीतरी कालवेल. कधीच सुखी नाही राहणार तू. तुझा तो नवरा कधीच सुखी नाही राहणार तुझ्यासोबत. संसार चांगला नाही होणार तुझा. नाजुका आपल्या बोलण्यातून विष ओकत होती आणि तिचा प्रत्येक शब्द ऐकून इथे मात्र आरोही तिळतिळ जळत होती. डोळे भरून वाहू लागले होते. हात थरथर कापू लागले. आरू, काय झालं? व्हॉट हॅपन्ड? त्याच वेळी आपली मॉर्निंग एक्सरसाइज करून परतलेला त्रिलोक आत आला. तिची हालत पाहूनच घाबरून तिला विचारलं. आता त्याचा चेहराही तिला अंधुक दिसत होता. पाणी आता डोळ्यातून गालावर वाहू लागले. त्याने घाईतच तिच्या हातातून मोबाईल ओढून घेतला. आमचं नाव खराब करून पळाली ना? देव तुला कधीच सुख लाभू देणार नाही. वाटोळं होईल तुझं. समोरून नाजुकाचा चिडका आवाज कानावर पडला आणि इथे त्या त्रिलोकच्या कपाळावर आठ्या पडल्या. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. शट अप! जस्ट शट अप! त्याचा चिडका आवाज कानावर पडला आणि आता नाजुकाला धडकी भरली. हाऊ डेअर यू टॉक अबाउट एव्हरीथिंग? पुन्हा त्याचा रागेट आवाज कानावर पडला आणि इथे नाजुकाच्या हातातला मोबाईल सटकला. अजून त्याचा राग तिला झेपणार नव्हताच. घाईतच ते डबडं बंद करून टाकलं आणि मोठमोठे श्वास घेत वर फिरणारा फॅन बघू लागली. पण इथे मात्र त्याने त्या कट झालेल्या फोनकडे एकदा पाहिलं आणि जोरातच तो जमिनीवर आपटला. त्याला आधीच या फोनबद्दल माहीत असतं तर बहुतेक तिच्या डोळ्यात पाणी आज नसतं दिसलं. पण नाही, त्याने थोडं दुर्लक्ष केलं असं वाटलं त्याला. त्याने डोळे बंद करून आपला राग कंट्रोल करायचा प्रयत्न केला आणि आपल्या बाजूला असलेल्या आरोहीकडे पाहू लागला. सध्या ती एकटक त्याच्या हाताला झालेल्या जखमेला पाहत होती. डोळे आत्ताही भरलेले होते. आरू, त्याने प्रेमाने हाक मारत आपले दोन्ही हात तिच्या गालावर ठेवले. आधीच गोरी होती, त्यात आता रडून चेहरा जास्तच लाल दिसत होता. हे 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 काय लागलं? ती जखम कशी झाली हे विचारत होती ती. जस्ट अन ॲक्सिडेंट, नथिंग सिरियस, त्याने हसतच उत्तर दिलं. खरं तर होतं, त्याच्या कामात अशा क्षुल्लक जखमा होत राहायच्या. त्याने कधी त्याकडे लक्ष पण दिलं नव्हतं. पट्टी करून तो उपचार घेत होता. पण यावेळी त्याची ती जखम पाहून आरोही मात्र अजूनच घाबरून गेली. मी तुमच्यासाठी योग्य नाही. मी अपशकुनी आहे. मला सोडून द्या. माझ्यासोबत तुम्ही खुश नाही राहणार. मी खाऊन टाकेल तुम्हाला. आत्ताच काही वेळापूर्वी तिच्या सावत्र आईने तिच्या आईला मारलं म्हणून तिच्यावर आरोप लावला होता. तिला अपशकुनी म्हणून शाप दिला होता. आता त्याच्या हातावर ती मोठी पट्टी पाहून तिला ते सगळं खरं वाटलं. रात्री सगळं ठीक होतं, मग आत्ताच हे सगळं कसं काय? कुठे न जाता लागलं म्हणजे नक्कीच मीच अपशकुनी आहे असा समज झाला तिचा. अगं बाई, तू झोपल्यावर अख्खं गाव फिरून आला होता तुझा राजा. तू काय अपशकुनी? तोच जगासाठी काळ आहे. उगाच छोट्याशा मेंदूला ताण देऊ नको. पण नाही, माझं तिला ऐकूच येत नाही. बघू तिचा होती कोणत्या भाषेत समजावतो. हे रिलॅक्स, साधं लागलं आहे. तू आधी शांत हो. आता त्याला स्वतःचाच राग येत होता. तिचा हा स्वभाव माहीत असता तर आधीच त्याने ती जखम तिच्यापासून लपवली असती.
अहो, हे हे कसं लागलं? मी सांगते ना तुम्हाला, मी नाही चांगली कोणासाठी. मी आयुष्यात आले की असंच काहीतरी होणार. प्लीज आपण वेगळं होऊया. तिने घाबरून नको ते बोलून दिलं होतं, ज्याचा विचारही त्याने केला नाही आणि करणार नव्हता ते शब्द तिने बोलून दिले. इनफ आरोही, हे फक्त किरकोळ आहे. कधी कधी यापेक्षा जास्त जखमा होतात मला. आधीही झाल्या आहेत. तू यासाठी स्वतःला का जबाबदार मानते? ती बाई डोक्यावर पडली आहे. ती काही बोलते, तू नको लक्ष देऊ. तो तिच्यासमोर बसून तिचे हात हातात घेऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तिच्यावर ओरडून बोलायलाही जमत नव्हतं. सध्या तो शर्टलेस होता. घामाने चिंब भिजला होता. त्याच्या कामात फिट राहणं जास्त गरजेचं होतं. आताही तो तिकडून आला होता. तुम्ही काय काम करता जे तुम्हाला असं लागत असतं? तिने त्याचं बोलणं ऐकून विचारलं. आता काय? सांग बाबा, सांग. पकडापकडी खेळतो, आपारापी खेळतो, नाहीतर चोर पोलीस खेळतो म्हणून सांग तिला. हॉटेलसोबत माझे कितीतरी कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, त्यावर कधी कधी होते इजा. त्याने अगदी न डगमगता उत्तर दिलं. आता होत्या त्याच्या बऱ्याच साईट्स म्हणून उत्तर देताना जीभ डगमगली नाही. तिथं काय करता तुम्ही? बाई आज काही त्याला सोडत नाही. जमीन खोदून माणसं गाडतो. स्ट्युपिड, काही काय विचारते? तिथे गेलं तर दगड माती असते. कधी एखादा दगड लागतो पायाला, घसरतो पाय कधी. आता जा, फ्रेश हो. विसरली का? आपल्याला राजस्थानला जायचं आहे, तुझ्या सासरी. त्याने विषय बदलला होता, पण बोलताना काही गोष्टी खऱ्या बोलल्या होत्या. त्याच्याशी वाद घालणाऱ्या कित्येक जणांचे मृतदेह त्याच कन्स्ट्रक्शन साईट्सच्या जमिनीत त्याने गाडले होते, ज्यांना पोलीस आजही शोधत होती. पण बिचारी, तिला काय कळणार हे सत्य? अहो प्लीज, मला माझ्या घरी जाऊ द्या. मी तुमच्या योग्य. पुढे काही बोलू दिलं नाही त्याने. तिच्या केसात मागून हात घालून सरळ ओढले मागे. त्यामुळे तो रडून लाल झालेला चेहरा अजून मागे होत आता वेदनेत दिसू लागला. डोंट टॉक टू मी लाईक दॅट अगेन. माझी आहेस तू. याच काय, पुढील प्रत्येक जन्मात फक्त तू माझीच आहे. मला सोडून जायचा विचार जरी केला तरी मी या जगाला जाळून टाकेल. त्यामुळे पुन्हा असं काही बोलली तर तुझ्या त्या आईला नरक यातना भोगायला लावेल. हा अपशकुन नावाचा किडा त्याच बावळट बाईने हिच्या डोक्यात सोडला होता, म्हणून आता ती असं बोलली तर त्याची शिक्षा पण त्याच बाईला होणार होती. तसंही आता तिच्या कुंडलीत त्रिलोक नावाचा शनी लवकरच ठाण मांडून बसणार होता. पण आता तो काहीच बोलणार नव्हता. येणारी वेळ त्या बाईला आपल्या बोलण्याचा कायम पस्तावा करायला भाग पाडणार होती. तशी आता ती घाबरून नाहीमध्ये मान फिरवू लागली. पुन्हा नजर त्या जखमेवर जाऊन तिचे डोळे भरले. त्याने मनातच त्या मेलेल्या शेट्टीला अजून मारले. त्याच्या त्या एका गोळीने हिला बेचैन केलं होतं. त्यात बरं अजून हे काय लागलं म्हणून विचारलं नव्हतं. त्याने मनातच विचार केला आणि घ्या, मनात बोललेलं हिला कळलं की काय ते लगेच बोलली ही बाई. हे काय लागलं पण तुम्हाला? इथं तर कोणती साईट नाही. मग? नाक वर ओढत आपले भरलेले डोळे उलट्या हाताने पुसत तिने विचारले. सध्या त्याला ती जास्तच क्यूट वाटत होती. सांगा ना. तिलाच पाहत हरवला होता म्हणून पुन्हा सांगा म्हणून बोलली ती. ते लाकडं फोडत होतो.
तुला थंडी वाजते ना म्हणून शेकोटी करायला. चल आता, किती बोलते यार तू. उशीर झाला तर घरी तुझंच नाव सांगेन मी. शेवटी वैतागून त्याला जे सुचलं ते सांगून मोकळा झाला तो. किती चुना लावतो रे त्या गरीब लेकराला. बाबा, कुठं फेडशील रे हे पाप. देव पण बोलेल, तुला काय करायचं ते खालीच कर, वर येण्याची अजिबात घाई करू नको. आधीच ती अशी क्यूट दिसत होती की त्याला कंट्रोल करणं अवघड होत होतं. 30 वर्षांचा तरुण होता. नवीन लग्न झालं होतं तर आतून प्रेम सारखंच उफाळून बाहेर येत होतं. ती पुढे काही बोलणार त्याआधीच आता त्याने सरळ तिला उचलून घेत बाथरूमकडे घेऊन गेला. तिच्या डोक्यात शिरलेले भूत तो बाथ घेत काढून नाही धुवून टाकणार होता. ती आता त्याच्याकडे घाबरून पाहू लागली. अशी पाहू नको. उगाच सकाळी सकाळी नको ते बोलून आधीच माझा मूड खराब केला आहे. आता तो मूड तूच ठीक करायचा. तिची ती नजर पाहून नजर रोखून बोलला तो. आता मात्र तिची सुटका नव्हती. त्याला हवं ते बरोबर तिच्याकडून तो करून घेणार होता. तिच्या डोक्यात काय, पण स्वप्नात पण त्याला हवं तेच असेल याची तो लवकरच सोय करणार होता. राजस्थानच्या भूमीत तो पुन्हा एकदा दाखल झाला होता. या भागातील तो राजा होता आणि आता तो राजा आपल्या राणीला घेऊन आला होता. त्याच्या राज्यात, त्याच्या भागात, त्याच्या माणसात. पण त्याच्या मनातलं दुःख, त्याचं काय? ते दुःख तिला कधी कळणार नाही याची काळजी घेणार होता तो. तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख लिहिणार होता तो. पण त्याला काय माहीत, तिला इथे घेऊन आल्याने तिला पुढे जाऊन कोणती दिव्य परीक्षा द्यावी लागणार होती. सध्या आरोही त्याचा हात हातात घेऊन आनंदाने ती जुनी धाब्याची घरे, जुनी राजवाडी कोठी तर काही आधुनिक घर पाहण्यात दंग होती. राजस्थानी पोशाखात वावरणाऱ्या लोकांना पाहून तिला कुतूहल वाटत होतं. नेहमी पुस्तकात वाचलं होतं, आज डोळ्यांनी पाहत होती तर भारी वाटत होतं. त्रिलोक मात्र तिच्या चेहऱ्याला टक लावून पाहत होता. आनंदी होण्यासाठी तिला खूप काही लागत नव्हतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत ती आनंद शोधत होती. आत्ताही तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून त्यालाही छान वाटत होतं. अहो, मला पण उंटावर बसायचं आहे. अचानक तिने त्याचा हात किंचित दाबत बोलली. रस्त्याने अगदी राजस्थानी झालर घालून सजवलेल्या उंटावर काही पर्यटकांना सफर घडवून आणली जात होती. आपणही अशी मज्जा घ्यावी हा विचार लगेच तिच्या डोक्यात आला. अगं बाई, मागून मागून काय मागितलं? त्याला तू चंद्रावर घेऊन जा बोलली तरी घेऊन जाईल, मग तो उंट काय चीज आहे? यू कॅन सिट ऑन मी, आय टेक यू ऑन अ जर्नी टू हेवन. तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवत बोलला. तिला त्या उंटावर बसण्यापेक्षा स्वतःवर बसायला सांगत होता. स्वर्गाची सफर घडवून आणतो बोलला. त्याचं उत्तर ऐकूनच लगेच गोरी मोरी झाली. त्याची नजर मात्र तिच्या त्या गुलाबी गालावर होती. लगेच लाजून नजर फिरवली तिने. काही झालं तरी त्याचा विषय फिरून तिथेच येत होता. सकाळचा प्रसंग आठवून आत्ताही पोटात गोळा आला. आता मात्र तोंडाला कुलूप लावून बसली ती. काहीच उत्तर दिलं नाही त्याने दिलेल्या त्या खट्याळ ऑफरला. थोड्याच वेळात गाडी एका आलिशान राजवाड्यात पोहोचली. दुतर्फा उंच झाड, आजूबाजूला नजर झुकवून
उभे असलेले बॉडीगार्ड्स, उंट, घोडे यांचा दूरवर दिसणारा ताफा, समोरच मोठे कारंजे, सगळंच कसं सुंदर वाटत होतं. गाडी थांबली तसा त्रिलोकने तिच्याही नकळत सुस्कारा सोडला. इथे यायला त्याला अजिबात आवडत नव्हतं, पण आज त्याच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन आला होता. विनंती एक वेळ त्याच्या वडिलांची असती तर नाकारली असती, पण हा हुकूम होता एका सुप्रीम डॉनचा, म्हणून यावं लागलं होतं. पधारो म्हारे देश. त्रिलोकने खाली उतरून आरोहीकडील दरवाजा उघडून आपला हात तिच्या पुढे करत बोलला. चेहऱ्यावर अगदी हलकं हसू होतं. तरी ती इथे आल्याचा त्याला किती आनंद होत आहे हे कळून येत होतं. लगेच आपले ते भाव लपवत त्याने चेहरा निर्विकार केला. तिने हसून आपला हात त्याच्या हातात देत हळूवार त्याच्यासोबत चालू लागली. आजूबाजूला उभ्या असलेल्या त्या राजस्थानी वेश धारण केलेल्या स्त्रिया त्यांना पाहून त्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत होत्या. त्या चेहरा झाकून टाकलेल्या घुंगट आडून पण त्या स्त्रिया त्या दोघांना एकत्र पाहून भलत्याच लाजत होत्या असं वाटलं तिला. त्याच्याकडे एक नजर पाहिलं तिने. तो समोर पाहत रुबाबात चालला होता. कोणत्याही राजाला शोभेल असाच त्याचा रुबाब वाटला तिला. तिनेही लाजून नजर झुकवली. दूरवर राजस्थानी गाण्याचे हलके बोल कानावर पडत होते. बाहेरच लॉनमध्ये संगीत सोहळा सुरू होता. हे सगळं त्यांच्या स्वागतासाठी आहे हे लक्षात आले होते तिला. सगळंच कसं सुंदर आणि अविश्वसनीय वाटत होतं तिला. त्रिलोकची नजर वर वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेली. त्याचे वडील दोन्ही हात मागे गुंफून एकटक त्यांच्या जोडीला पाहत होते. चेहऱ्यावर असलेलं हलकं स्मित त्याला दुरूनही कळून आलं होतं, पण तरी लगेच नजर फिरवली त्याने. तसे सुप्रीम डॉन गालात हसले. अकडू, खूप जास्त अकडू होता त्यांचा मुलगा, पण मुलगी, त्यांची सून मात्र घराण्याला शोभेल अशी जातिवंत सौंदर्य असलेली शोधून आणली होती. म्हणून मनोमन दाद दिली त्याच्या पसंतीला. आरोही तर त्याचा हात घट्ट पकडून तो सोहळा पाहत होती. दाराजवळ एक स्त्री उभी होती. गोल्डन रंगाची भरजरी साडी नेसली होती. गळ्यात मोत्यांच्या माळा आणि हातात खानदानी कडे शोभून दिसत होते. खांद्यावरून पदर घेतला होता आणि नजरेत एक तेज झळकत होतं. ती एकटक तिलाच पाहत होती. तिचं अस्तित्व एखाद्या राणीपेक्षा कमी वाटलं नाही. आता कुठे मनावर दडपण येऊ लागलं होतं. आरोहीने लाल रंगाची साडी नेसली होती. पदर हातावर एका बाजूला सोडून चालत होती. पण आता त्या स्त्रीला पाहून तिने त्रिलोकच्या हातातला हात सोडून घेत पटकन तो पदर खांद्यावरून घेतला. सून असल्याची जाणीव झाली होती. खूप साध्या कुटुंबातून आली होती, पण आता हा तामझाम पाहून वेगळीच हुरहुर जाणवत होती. त्रिलोकने नजर वळवून तिच्याकडे पाहिलं. दोन्ही भुवया जुळवून तो ती काय करत आहे हे पाहत होता. त्याच्या हातातून हात सोडवून घेतलेलं त्याला आवडलं नव्हतंच, पण आता सध्या तो काहीच करू शकत नव्हता. म्हणून तिचा पदर जसा घेऊन झाला तसा त्यानेच पुन्हा तो हात आपल्या हातात खेचून घेतला. अहो, समोर असलेली स्त्री गालात हसलेली पाहिलं होतं आरोहीने, म्हणून त्याला आपल्या नजरेने दटावत होती. पण कसलं काय, त्याला काही घेणं देणं नव्हतं. समोर असलेल्या स्त्रीकडे रागात पाहत असल्यासारखा जाणवलं तिला. खम्मा घणी,
समोर असलेली स्त्री खूप प्रेमळ आवाजात तिला हात जोडून बोलली. आता त्यावर काय बोलावं हे काही आपल्या आरोहीला कळलं नाही, पण त्यावर तिने आपले मराठी संस्कार जपत पटकन खाली झुकत त्या स्त्रीच्या पाया पडली. तशी ती स्त्री त्रिलोककडे पाहून खुनशी हसली. आरोहीने असं त्या स्त्रीपुढे झुकलेलं त्याला काही आवडलं नाही. सुखी रेवो, त्यांनी आशीर्वाद देत तिला दोन्ही खांद्याला पकडून उभं केलं. काही वेळ तिच्या त्या नाजूक चेहऱ्यावर नजर खिळली त्यांची. लेट्स गो. आरोहीचा हात हातात घेऊन जरा जोरातच पकडला त्याने. आत घेऊन जायला निघाला. त्रिलोक, बहुराणी पहिल्यांदा घरी आली आहे. आरती केल्याशिवाय आत कसं घेऊन जाणार? लता, त्या स्त्रीने आपल्या बाजूला असलेल्या एका दासीला आवाज दिला. तशी ती दासी घाईतच पुढे आली. आपल्या हातातील आरतीचं ताट त्या स्त्रीकडे देत बाजूला झाली. आम्ही तुमच्या सासूबाई आहोत. त्रिलोकची आई आहोत आम्ही. आजपासून तुमचं आमच्या घरात स्वागत आहे. त्रिलोकची आई तिला कुंकवाचा टिळा लावत बोलते. पण ती बोलतच होती की तिच्या हातातलं आरतीचं ताट त्रिलोकने उंच हवेत भिरकावलं. माझी आई बनायचा प्रयत्न करू नका. माझी आई तुम्ही कधीच बनू शकत नाही आणि हे सगळं करायची गरज नाही. सावत्र आई आहात, पण मी तेही मानत नाही. म्हणून दूर राहायचं माझ्यापासून आणि माझ्या बायकोपासून. आपल्या जबरी आवाजात बोलून त्याने एक जळजळीत कटाक्ष त्या स्त्रीकडे टाकत आरोहीचा हात पकडला. आता इथे कोणतं नवीन वादळ आरोहीची वाट पाहत आहे, जाणून घेऊया पुढील भागात. कथा आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमची साथ मला अजून छान छान लिहिण्याची प्रेरणा देईल यात शंका नाही. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत राम राम. धन्यवाद.